फ्रेंड्स, वेलकम टू एज्युकेशन बाय परी. माझं नाव आहे परी आणि मी जसं बोलले होते तसंच मी प्रायमरी स्कूल टू 4th स्टँडर्डच्या सगळ्या स्टुडंटसाठी त्यांचे जेवढे पण एक्झाम आहेत तेवढे सगळ्यामधले जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत ते समजून सांगणार. मी सगळ्यात आधी 4th स्टँडर्डचा एक स्कॉलरशिपचा क्वेश्चन घेणार आहे जो की सगळ्यांना खूप डिफिकल्ट जातो. हां, तर हे बघा, हा तो क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक बॉक्स दिलेला असतो, स्क्वेअर किंवा सर्कल पण दिलेला असू शकतो. त्याच्यामध्ये काही नंबर्स असतात आणि एक नंबर गाळलेला असतो. त्याच्या जागी काय येतं ते आपल्याला ओळखायचं असतं. तर आता मी तुम्हाला थोडासा टाईम देते. त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच की ह्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला येते का. जर आलं नाही तर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणारच आहे, आणि जर आला तर मी तुम्हाला तरी पण रिव्हिजन करून सांगतेच. ठीक आहे, चल 1 2 3 4 5. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तर इथं वरती दिलेला आहे 1 हा नंबर. तो 1 हा आहे ना, एकचा घन आहे. खाली 8 नंबर दिलेला आहे, तो 2चा घन आहे. असे सगळ्या संख्यांचे घन आहेत तिथं. तर तिथं फक्त काय संख्यांची घन नाही आहेत, जसं की 10 3 अशा संख्यांची घन तिथं नाही आहे. तर मग ते घन आपण आता काढायचे. पण ते घन काढल्यावर आपल्याला 2-3 घन सापडतील जे की ह्याच्यामध्ये दिलेले नाही आहे. मग आपण इथं जे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात त्याच्यामधून न्यायचं. तर इथं आपल्याला काय काय पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट पर्याय काय आहे, 9. ही तर वर्ग संख्या आहे, ती घनसंख्या नाही आहे, हे तर आन्सर नाही आहे. देन सेकंड पर्याय काय आहे, 64 तर इथं आलेला आहे, तो आहे ना 4चा घन आहे, म्हणून हे पण आन्सर नाही आहे. आणि 9 ही तर एक मूळ संख्या आहे, म्हणून हे पण आन्सर नाही आहे. तो उरतो 27. आणि 27 हा 3चा घन आहे, आणि 3चा घन इथं कुठंच आलेला नाही 27, म्हणून आन्सर आहे आन्सर नंबर 4 27. आणि इथे आपल्याला नीट केअरफुली सर्कल करायचं आहे. जर आपला सर्कल जरी चुकला तर आपले 2 मार्क्स जातात. ओके, अशा चांगल्या व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि पुढच्या वेळेस भेटू अजून एका ट्रिकसोबत. थँक्स, बाय.